मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याचं पाहायला मिळतंय। कर्जतजवळ अचानक धावत्या रेल्वेतून धूर निघाल्याने रेल्वे 10 मिनिटं थांबली होती। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। रेल्वे पुढे मार्गस्थ झाली, मात्र वारंवार अशा घटना घडत असल्याचं प्रवासी सांगतायत। सगळं काही व्यवस्थित ठरवून म्हणजे एक स्क्रिप्टेड पद्धतीनं सगळं झालं आणि त्यानुसार मग निकालापासून निकालापर्यंत सगळं स्क्रिप्टेड असण्याची शक्यता असं नाहीये। कारण जर स्क्रिप्टेड असतं तर मग निकाल लगेच महिन्याभरात द्यायला काय बिघडलं होतं, लगेच द्यायला पाहिजे होता। पण त्यामुळं ही घटनात्मक पेच प्रसंग आहे आणि त्यामुळं मला वाटतं नवीन कायदा यातून निर्माण होईल, या निर्णयातून, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जे काय करणार आहे, समजा आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा किंवा घटनात्मक तरतुदीच्या वेगळा जर काही निर्णय निकाल आला तर मग सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल। नाही, कोर्टाला सांगायला लागलं होतं, त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली। त्यामुळं जर निकाल वेगळा आला किंवा कोर्टात ज्या अपेक्षेच्या वेगळा आला तर त्यामुळे कोर्टाला आम्ही पुन्हा न्याय मागू सुप्रीम कोर्टाकडे। सर, तुम्ही आता म्हटलात की भाजपच्या नेतृत्वाच्या मनात संभ्रम आहे की ही लोकसभा निवडणूक नक्की कोणाच्या नेतृत्वामध्ये लढवायची, तर त्या अनुषंगाने देखील निकालामध्ये काही बदल होऊ शकतो किंवा निकाल त्या अनुषंगाने देखील लावला जाऊ शकतो, असं माझं वैयक्तिक आकलन आहे। मी मगाशी सांगितलं की या गोष्टीला दोन पैलू आहेत, एक कायदेशीर आणि एक राजकीय। तर राजकीयमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची हा एक प्रश्न आहे, तो भाजपच्या नेतृत्वाला घ्यावा लागेल। कदाचित ते आज घेतील किंवा आणखी काही दिवसानंतर घेतील, पण त्यांना जर काही नेतृत्व बदलाबद्दलचा काही निर्णय घ्यायचा असेल तर एक संधी त्यांना आहे। म्हणजे एका बाजूला कायद्याचा आधार घेत हा बदल झाला म्हणायचा किंवा त्याच्या आधी कदाचित मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं की तुम्ही थांबून त्यांना कदाचित दिल्लीला नेता येईल। पण बदल करायचा असेल तर तो आज एक संधी आहे, पण ते आज भाजपने करावा किंवा आज करतील असं मी काय सांगू शकत नाही, पण एक संधी आहे। नाही, हे शेवटी सुप्रीम कोर्टाने ठरवायचं आणि नंतर जनतेने ठरवायचं की ज्या प्रकारे कायदेशीर बाबी होत आहेत। आतापर्यंत सुप्रीम कोर्टचे निकाल आले त्याबद्दलही बरेचसे प्रश्न निर्माण झाले। कालचे काही 2-3 जे निर्णय आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, अगदी सरन्यायाधीशांनी जे दिलेले आहेत त्याबद्दलही संभ्रम निर्माण आहे। उदाहरणार्थ काश्मीरच्या बद्दलचा निर्णय आहे, एखाद्या राज्याला त्याचे तुकडे करण्याचा अधिकार किंवा एखाद्या राज्यातल्या एका भागाला केंद्रशासित प्रदेश करायचा अधिकार जर केंद्र सरकारला असेल राज्याला न विचारता, तर उद्या मुंबईला केंद्रशासित करता येईल, उद्या हैदराबादला केंद्रशासित करता येईल, चेन्नईला केंद्रशासित करता येईल। हे करणं चुकीचं आहे, म्हणून यावर आमचा निकाल अपेक्षित होता, तो आलेला नाही। आणि त्यामुळं अशा बऱ्याच घटनात्मक बाबी आहेत। अडानीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हात झटकलेत, त्याबद्दल आमची नाराजी आहे। त्यामुळे सगळंच, आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत त्याबद्दल आमचे तर फारच गंभीर आरोप आमचे आहेत। त्यामुळं मग आपल्याला राज्यघटना यात सेपरेशन ऑफ पॉवरचं जे सूत्र आहे की न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळाचं जे परस्परातले संबंध आहे ते सगळंच मोडकळीला आलेलं आहे। आणि कालची जी घटना आहे, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेत स्वायत्त आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी कार्यपालिकेच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्याला भेटायला जाणे अतिशय गंभीर बाब आहे, चुकीची बाब आहे, ही परंपरेला सोडून झालेली बाब आहे। त्यामुळे उद्या काही घडू शकतं असं वाटतंय। नाही, भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व कुणाला मुख्यमंत्री करतील त्यांचा अधिकार आहे। आता आपल्यासमोर 2-3 नावं दिसतात, आणखी 4-5 नावं आहेत। मध्य प्रदेश राज्यसभेमध्ये नवीन माणसं काढली, आता नवीन कोण माणसं काढतील का? उद्या चंद्रकांत दादांच्या मतदारसंघात बसलो आपण, त्यांना करतील का?